नगर परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवार्थ आयडी द्यावी व जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना यांच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला। आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चिखली नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेने आज घंटानाद आंदोलन केलं आहे। या संपात चिखली नगर परिषद कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे, त्यामुळे चिखली पालिकेचे कामकाज विस्कळीत झाले। डिपार्टमेंट आहे तरीही त्या डिपार्टमेंटतील कर्मचाऱ्यांना या मूलभूत सुविधापासून गरजापासून वंचित राहावं लागते। हे दुर्दैव आहे। गेल्या 15 वर्षापासून कोविडसारख्या अनेक योजना नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अगदी प्रभावीपणे राबवल्या। शहराचे आकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे। तिथले कर्मचारी जर सुरक्षित नसतील तर त्या शहराला एक सुव्यवस्थित आकार कुठल्या पद्धतीने येणार आहे, हाही प्रश्न आम्ही वारंवार पत्राद्वारे निवेदनाद्वारे आमच्या वरिष्ठ कार्यालयांना या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना कळवलं, पण या बाबतीत कुठलीही दखल आणखीही घेतलेली नाही। हे खूप खेदाची बाब आहे। आम्ही या माध्यमातून सांगू शकतो, कर्मचारी गेली कित्येक वर्षापासून 2005 नंतर जवळपास महाराष्ट्रातील 200 कर्मचारी आत्तापर्यंत मयत पावलेले आहेत, पण त्यांना 2005च्या असल्यामुळे तिला कुठल्याही प्रकारचा लाभ आत्तापर्यंत भेटलेला नाही। त्यांच्या कपाती सेविंग स्वरूपात आजही तशाला तशा पडून आहेत। हे दुसऱ्या विभागाच्या मानाने खूप दुर्दैवी आमच्यासाठी ही बाब आहे। नगर विभाग सारखा महत्त्वाचा विभाग हा आज या पद्धतीनं तिथल्या स्थानिक पातळीवर काम करणारे कर्मचारी, तर 2005 नंतर गेल्या 15 वर्षापासून आम्ही गव्हर्नमेंटला पेन्शनची मागणी करत आहे। 2005 नंतर तरीही गव्हर्नमेंट जागी होत नाही, म्हणून आजपासून आम्ही घंटानाद आंदोलन करत आहे। गेली 5 दिवस झालं, 6वा दिवस झालं आम्ही जुनी पेन्शन आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी आणि संवर्ग अधिकाऱ्याच्या मूलभूत प्रश्नासाठी आम्ही सातत्याने गेली 5 दिवस झालं आम्ही संप करतोय, पण ही गव्हर्नमेंटनं कुठल्याही बाबतीची दखल घेतली नाही। म्हणून आम्हाला नाईलाज असतो घंटा आंदोलन करून त्यांना गव्हर्नमेंटला जागी करावं लागलं। हे संप कायमस्वरूपी आमचा हा संप आजपासून गेली 5 दिवस झालं सुरू आहे। संप जर आज संध्याकाळपर्यंत गव्हर्नमेंटनं दखल नाही घेतली तर अत्यावश्यक सेवा आम्ही सर्व बंद करून संपावर जाणार आहोत। याची गव्हर्नमेंटनं कृपया दखल घ्यावी। तरी संघटनेचा महाराष्ट्रभर जो लढा आम्ही देत आहोत, या लढ्याची दखल जर महाराष्ट्र शासनाने घेतली नाही तर आम्ही हा लढा पुन्हा तीव्र करू आणि यात शासन जबाबदार राहील याची आम्ही शासनास वेळोवेळी विनंती करतो। आणि विनंती करूनही भागलं नाही तर आम्हाला पूर्ण गावात घाण झाली, लाईट बंद झाले, पाणी मिळालं नाही नागरिकांना, याची जबाबदारी आमच्यावर राहणार नाही, ही पूर्ण शासनाची जबाबदारी राहील। एवढंच आम्ही शासनाचं लक्ष वेधू इच्छितो।